यवतमाळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माजी मंत्री वसंतराव पुरके यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे. देशात जगातील सर्वोत्तम लोकशाही असताना सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व राज्यकर्त्यांमध्ये वाढलेली असहिष्णुता गंभीर व चिंताजनक असल्याची खंत माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली. राज्यात खून, मारामारी, धर्मांतर, जातीयवाद वाढत असून समाजविरोधी घटकांविरोधात आवाज उठविणाऱ्यांवर दबाव व हल्ले होत असल्याचे त्यांनी सांगितले. आसिम सरोदे, विश्वभर चौधरी, निखिल वागळे यांच्यासह अनेकांवर हल्ले झाले असून नरेंद्र दाभोळकर, कुलबुर्गी, पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा शोध अद्यापही लागलेला नाही. हा लोकशाहीसाठी गंभीर प्रश्न असल्याचे पुरके म्हणाले. विरोधी पक्षाचा आवाज दाबला जात असून सभागृहात बोलू दिले जात नाही. हे लोकशाही मूल्यांना घातक असल्याचेही त्यांनी नमूद केले. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे पदाधिकारी अरविंद वाढवणकर, सीमा तेलंगे उपस्थित होते. यावेळी एप्स्टीन प्रकरणात कारवाईची मागणीही करण्यात आली. जेफ्री एप्स्टीन प्रकरणात भारतातील काही नेत्यांची नावे समोर आल्याचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी वसंत पुरके यांनी केली. नैतिकतेच्या आधारावर गरज असल्यास राजीनामे देणे अपेक्षित असल्याचे सांगताना शिवराज पाटील व अशोक चव्हाण यांच्या उदाहरणांचा त्यांनी संदर्भ दिला. ही माहिती यवतमाळ येथून RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली. दुसरा माणूस बोलतो आमचा सदस्यत्व याचं कायमस्वरूपी सदस्यत्वच रद्द करा, त्याला निवडणुकीमध्ये उभंच राहता एका कामाने, अशा प्रकारे आमचे ते अविनाश दुधे साहेब खासदार बोलतात. याला कळस म्हणून पुन्हा की एक आमचा राजसिंग अमेरा नावाचा एक जो त्यांच्या ओम बिर्लाच्या जवळचा एक कार्यकर्ता, तो सांगतो की मी गोळ्या घालून त्याला ठार करणार आहे. हे चाललं काय माझ्या देशामध्ये? कोणी त्याला मनाई का करत नाही, समजूत का सांगत नाही? विचार म्हणजे इतर प्राण्यांच्या पेक्षा जर आम्ही सुज्ञ आहोत, समजदार आहोत, आम्हाला बुद्धी आहे, आम्हाला तर्क आहे, आम्हाला ज्ञान आहे, आम्हाला वाचा आहे, अशा स्थितीमध्ये विचारांशी आपण विचारांच्या माध्यमातून लढाई का करत नाही? जर आपल्या राहुल गांधीचं चुकत असेल तर तुमचा रिप्लाय आहे ना, तुमचं म्हणणं मांडून त्यांचे संपूर्ण मुद्दे खोडून काढायला तुम्हाला स्कोप आहे, पण बोलूच का देत नाही? आणि आमचे ओम बिर्ला साहेब असेल किंवा ते चंद्रपाल आहे कोणते, बंकिमचंद्र पाल, ते बोलूच देत नाही. आणि काय काय बोलावं हे ते त्यांनी ठरवायचं आहे. पहिले बिनतोडपणे बोलू द्या. खरं तर पंडित जवाहरलाल नेहरू वारंवार म्हणायची की विरोधी पक्षातल्या लोकांना अधिकाधिक बोलू द्या, कारण त्यांचं दुखणं त्यांना माहिती आहे, त्यांचं दुखणं त्यांच्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपाचं आहे, त्यांना अधिकाधिक वेळ द्या. मी सुद्धा सभागृहात असताना दादा रात्री 9 वाजता सभागृहात बसल्याच्या नंतर मी 2-2 वाजेपर्यंत सभागृह चालवलं. तर हेतू असा आहे की त्यांना वाटते समोरच्या कार्यकर्त्याला, समोरच्या त्या आमदाराला वाटते आपलं कोणीतरी ऐकत आहे, कोणी ऐकू का नाही ऐकू, पण मी सिरियसली त्यात ऐकत होतो, कारण त्याची भावना ही आहे की मला कोणी ऐकलं तर पाहिजे. त्या सभागृहामध्ये लोकभावना ऐकून घेण्याची जी असहिष्णुता जी वाढलेली आहे ती मात्र लोकशाहीला अत्यंत घातक आहे. आणि म्हणून माझी विनंती आपल्याला ही आहे की आपण या बाबी अत्यंत गांभीर्याने घेतल्या पाहिजे. पण हे होत नसेल तर मला मान्य आहे, पण त्याचे जे चोर आहे, दरोडेखोर आहे, जे बलात्कारी आहे, जे साधू बंधूंचे सत्कार करणारे आहेत, म्हणजे बिलकीत मानवर म्हणजे अत्याचार आणि बलात्कार करण्याची सुद्धा सत्कार आहे, म्हणजे गुंडांचे, धर्मांध्यांचे, अतिरेक्यांचे पण सत्कार जर माझ्या देशामध्ये होत असेल आणि ज्या लोकांनी बेकायदेशीरपणे वर्तन केलं त्यांना जर म्हणजे पद्मभूषण आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार देत असेल तर आम्ही पाहायचं कोणाकडे? त्याच वेळेस मला असं वाटतं की आमचा सोनम वांगचूक आणि त्या 2-3 लोकांना काल आपण बेल नाकार दिली. म्हणजे इकडे बेल नाकारला तुम्ही जो ज्याला आपण पॅट्रिऑटिक स्टेट्समन म्हणावं असा तो ही सगळी मोठी मोठी मंडळी, त्याला तुम्ही बेल नाकारता आणि इकडे मात्र राम रहीमला 17, 18, 20 वेळा तुम्ही पॅरल सोडता. चाललं काय माझ्या देशात? तर ह्या अशा प्रकारे अत्यंत वाईट वर्तन मात्र माझ्या राज्यकर्त्यांकडून व्हावं ते मला बिलकुल मान्य नाही. देवेंद्र फडणवीस आमचा खास मित्र, चांगला ज्युडिशियल माणूस, त्यांच्या सुद्धा शेकडो प्रकरण, मी डेप्युटी स्पीकर असताना शेकडो प्रकरण मी नागपूरचे रेग्युलाइज केले नजूलच्या जमिनीचे. दादा भोसेसारखा एक आमचा शिवसेनेचा माणूस, त्याची सुद्धा प्रकरणं 7-7, 8-8 मुस्लिम समाजाच्या मुली घरी गेल्या होत्या. मी कलेक्टर शिव या सगळ्यासोबत मिटिंग घेऊ त्या मुलींना पुन्हा रिइन्स्टेट केलं. आता विनंती आपल्याला ही आहे की माझा या देशातला लोकसभेचा स्पीकर, माझ्या विधानसभेचा स्पीकर हा सुद्धा निपक्षपातीपणे वागला पाहिजे ना. मी देखील एक ठणकाव घेत होतो की दर म्हटलं कदम साहेब की माणसं सभागृहात येत नसेल मी कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. ते ठणकावून बोलू, दुसऱ्या पदावर कदम आले ना तुम्हाला निपक्षपाती 100% जर नाही पण लोकांना न्याय द्यावा लागेल. ती भूमिका आपण घेणं अत्यंत गरजेचं आहे. पण आता अत्यंत जगामध्ये चालत चाललेला हा विषय म्हणजे जेफ्री एप्स्टीन सारखा विषय
जिथे नावं सगळी येत आहेत की ज्या नावांचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे, नवी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, राजीनामे दिले पाहिजे. 1984 मध्ये रेल्वेचा अपघात झाला, लाल बहादूर शास्त्रींनी खऱ्या अर्थाने पंडित जवाहरलाल नेहरूंनी मनाई केली की राजीनामा मत दो, तर त्यांनी स्वतः राजीनामा दिला. फक्त एक शिवराज पाटील छानपैकी कपडे घालतात बदलतात म्हणून त्यांना राजीनामा द्यायचा. या रणतुले सिमेंटच्या प्रकरणाचा वाजागा झाला, त्यांनी राजीनामा दिला. आदर्शमध्ये अशोकराव चव्हाणांचं नाव, त्यांनी राजीनामा दिला. तो कसा वाला होता तेव्हा सुद्धा, म्हणजे फक्त विलासराव देशमुख मुलाला घेऊन प्रोड्युसर सोबत असताना फक्त चेहऱ्यापुरतं हास्य होतं, त्यांनी राजीनामा दिला. न्याय नीतीची चाड आम्हाला आहे की नाही आहे? पण कोणत्याही देशाच्या विकासाची उंची जेव्हा आम्ही समजतो की त्या देशातील नागरिकांच्या नैतिकतेवर अवलंबून असते, आम्ही वारंवार लोकांना ऐकतो, तर आमची नैतिकता गेली कुठे? सरळ तुम्ही मारता तुम्ही. इथे माझ्या शहरामध्ये 2021 मध्ये 99वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं. तर त्यावेळेस आमची नयनतारा सहगल इथे उद्घाटक म्हणून येणार होती, तिला येऊ दिलं नाही. तरी आम्ही बाया आणि माणसं छानपैकी तिथे सत्कार करून छानपैकी मेकअप करून गेली. माझाच अपमान झाला तरी मी चिडायचं काय? सीमाचा अपमान झाला तरी सीमाने चिडायचं काय? हरिंद्रराव राण्या झाला तरी फक्त त्यांनीच चिडायचं काय? म्हणून माझी विनंती ही आहे की या राज्यकर्ते अजूनही 20-30 वर्ष माझ्या देशामध्ये राजकारण करावं. तर मला माझं जे स्वप्न आहे की आय शुड बी सेफ पोझिशन. मला सुरक्षित असलं पाहिजे, मी हेल्दी असलं पाहिजे, मी प्रॉस्परस असलं पाहिजे, मला इंटेलेक्च्युअल दासवत मला वागता आलं पाहिजे. हे अशा प्रकारे सर्वसामान्य माणसाची ना असणे माणसाची किमान अपेक्षा आहे, ती पूर्ण करण्यासाठी ही माणसं अशा प्रकारे सूडबुद्धीने आणि बदल्याच्या भावनेने का वागतात? का माझं सुद्धा त्यांचं कुठल्याही माणसाने काम करायला गेला तर तो माझ्या पक्षात येत तर तुझं काम करेल.